भीमाई म्हणतात ना बाबासाहेबांना, तेही मला आवडतं. आईच आहे ती. आणि एक सुंदर मी अलीकडे गीत ऐकलं, मला खूप आवडलं ते. आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजी. किती अर्थपूर्ण आहे की आम्हाला काही मोजता येत नव्हतं. काही लोक आमच्याकडे गाडगे उतरत असतील प्रभू त्यावेळेस सांगता आमच्याकडे काय रे बाबा, काहीच नाही आमच्याकडे, पैसे मोजता येत नाही. पण आज आम्ही आकाश मोजतोय तुझ्यामुळे. आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे, संकट रोखितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. ते दिवस नाही आमच्याकडे. आता मेल्याला जनावर बाहेर काढेल ते दिवस नाही, गावाचा राखण काढेल ते दिवस नाही, डफडं वाजव ते दिवस नाही आमच्याकडे. आमच्यात बल आले, ताकद आले भीमा तुझ्यामुळे. शिर कापले तरी वंदन तथागताला, निष्ठा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. शिर कापले तरीही वंदन तथागताला. येथेची 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 वाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, येथेची वाकतो. हे सामर्थ्य देणारी व्यक्ती भीमाई म्हटलं तर अडचण काय आलं. लोक विठाई म्हणतात, माऊली म्हणतात. अडचण काय आलेली आहे? अडचण काय? बंदूक नको आम्हाला, तोफाही द्या नको रे. अरे हे शस्त्र लोक आम्हाला गरज नाहीये. शब्दाने 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 मारितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ज्यांनी केला तो शिंदे परिवार 800 साधूंना सोबत घेऊन सत्कार केला. मला त्या गोष्टीचा अप्रूप वाटणं खूपच चांगलं वाटलेलं आहे. बाबासाहेबांचं एक गाणं मी का म्हणायला लागलो. बाबासाहेब हैदराबाद घेतले, भुसारी नावाचे प्राध्यापक होते. त्यांच्या खोलीत बसले, त्या लायब्ररीमध्ये महानुभावांच्या पुस्तकं बघितले, उठले, आज्ञाशासारखे सगळे पुस्तक जमा केले, गाडीत टाकले आणि घेऊन गेले. आणि मग म्हणाले की मानवा पंथाने माझ्या हृदयामध्ये आदराचं स्थान निर्माण, माझ्या हृदयाचा आधार आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींचा जे काही वाचलं त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला.